डोंबिवलीला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हटलं जातं, कारण इथे प्रत्येक धर्माचे, वंशाचे, जातीचे आणि समाजाचे लोक राहतात। डोंबिवलीतली ही विविधतेतली एकता दिसूनही गरब्यात आली आहे। डोंबिवलीतला गरबा हा फक्त गुजराती गाण्यांपुरता मर्यादित नाहीये, तर यामध्ये कच्छी, मराठी, हिंदी, बॉलिवूड या गाण्यांचा देखील समावेश आहे। या गरब्यात तरुणाईला थिरकवायला लागणाऱ्या गायकांसोबतच बातचीत केली आहे आमचे न्यूज कोऑर्डिनेटर तुषार शेट्टे यांनी। डोंबिवलीतल्या डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या रास रंग या कार्यक्रमात प्रत्येक जण थिरकतोय, मात्र त्यांना थिरकवतायत ती ही 4 जणांची टीम। बीट 16 चे हे सिंगर आहेत आणि यांच्यासाठी इथे येणाऱ्या प्रत्येकासाठी पुढच्या दिवसांसाठी काय स्पेशल प्लॅनिंग आहे ते आपण त्यांना विचारणार आहोत। मॅडम, गुजराती गाण्यावरती तर सगळेच थिरकतात, पण इथे येणाऱ्या प्रत्येकासाठी हिंदी गाणी आहेत, बॉलिवूड आहे आणि मराठी सुद्धा आहे, काय त्याचं कारण आहे? कारण इथे आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की इथे गुजराती बरोबर कच्छी, मराठी हे कॉस्मो क्राऊड येतो, तर त्याच्यामुळे आमची प्रिपरेशन हीच आहे की आम्ही गुजराती बरोबर मराठी, हिंदी, बॉलिवूड सगळीच गाणी गाणार आहोत। ओके मॅडम, आपण बघितलं की पुढचे 4 दिवस किंबहुना शेवटचे 3 दिवस जे असणार आहेत, रात्री 12 पर्यंत गरबा असणार आहे आणि त्यावेळेला तुमचं खरं स्किल असणार आहे की 5 तास तुम्हाला लोकांना नाचत ठेवायचं आहे, तर त्यासाठी काय स्पेशल प्लानिंग है? हमने अपनी प्रिपरेशन तो जोरदार की है, बट जैसे जैसे नए नए गाने हमको सुनने मिलते हैं या कहीं कुछ सुनने मिलता है, हम तुरंत प्रिपेयर कर लेते हैं। एंड वी हैव रियली डन सम स्पेशल सॉन्ग प्रिपरेशंस फॉर द लास्ट डेज, जब तक 12 AM तक जब तक ये है ड्यूरेशन, तो मराठी, कच्छी और गुजराती और बॉलीवुड, मतलब सब वी विल बी ट्राइंग टू गिव द पब्लिक एवरीथिंग जो उन्होंने एक्सपेक्ट किया होगा बीट 16 से और हमारे पास से, क्योंकि जब तक वो लास्ट 3-4 दिन होंगे तब तक हम लोग ने हमारा एक झलक हो जाए आपकी। मैं बूम आपके हाथ में दे रहा हूँ और आप हमें बताइए कि क्या किस तरह से प्लानिंग रहेगा। माड़ी रूम झुम करती आवी, माड़ी रूम झुम करती आवी, आनंद उत्सव ने गरबानी रमझट साथे लावी। हे मोती वेराणा चौक मा आव्या अंबे मां, चौक मा जगमग थाय रे आव्या अंबे मां। हे मोती वेराणा चौक मा आव्या अंबे मां, चौक मा जगमग थाय रे आव्या अंबे मां, रे आव्या अंबे मां। क्या बात है, अभी ये हो गया। अब आने वाले यहाँ के कॉस्मोपॉलिटन लोगों के लिए या फिर मराठी लोगों के लिए क्या स्पेशल रहेगा? ओ मराठी तो बहुत सारे गाणे हैं, कोळी गीता आहेत, माऊली आहे, अष्टमी आहे, खूप सारी गाणी आहेत। क्या बात आहे, क्या बात आहे। अष्टमीचं गाणं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आताच्या धर्मवीर पिक्चर मधलं हे गाणं सगळ्यात गाजलेलं होतं आणि आता सगळ्यात नवरात्री मंडळांमध्ये सुद्धा हेच गाणं वाजवलं जात आहे। या कलाकारांकडनं आपण त्यांना विचारूया, अष्टमी गाण्यातला एखादा अंतरा किंवा मुखडा ते काही गाऊ शकतात का आपल्यासाठी? आई तुझ्या गचरणी आभाड धरणी येऊन विसाविले, देवादिकांचे संकट जाई गहरणी तुझ्याच कृपेमुळे। आज संकार तू सारा संसार तू, नादे झंकार तू सारा संसार तू, तुझ्या पायाशी आम्ही राहू दे। आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे दुर्गा दुर्गेश्वरी आई जगदंबे। क्या बात आहे, क्या बात आहे। ही झलक इथे झालेली आहे आणि फक्त ही कोरस मधली झलक होती, मात्र खऱ्या अर्थानं ज्या वेळेला हे गाणं इथल्या सगळ्या बँडसह आणि इथल्या डीजे सह वाजेल तेव्हा त्या गाण्याचा अर्थ, त्याची झलक आणि त्याचा जो इम्पॅक्ट असणार आहे तो वेगळा असणार आहे। त्यामुळे पुढचे नवरात्रीचे काही दिवस असणार आहेत ते प्रत्येकाला आपल्याला श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या रासरंग या कार्यक्रमामध्ये यायला भागच पाडणार आहेत। कॅमेरा पर्सन गणेश काळेसह तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत।